अगं मला वाचायला शिकणार. अहो मला माहिती आहे तुम्हाला वाचायला येत नाही ते. आडाणी नवरा कुठला. आईला नाटकाला नाव सुचलं, मंडळाच्या पोराशी सांगतो. काय नाव नाटकाचं. आडाणी नवरा खुई बायको. आबा पळा. अरे काय झालं काय. तुम्ही आधी पळा पळा बघू. अरे काय झालं तरी काय सांग. आधी पळा 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 पळा. अरे लेका काय झाले सांगशील तर का नाही. आधी पळा हो. अरे लेका काय झालं सांगशील का नाहीस. अहो आपल्या ग्रामपंचायतीची माणसं कुत्री मारायला लागल्या. काय मला कुत्रा म्हणालास. भाऊ कुत्रा कधी म्हटले मी तुम्हाला. मग आता काय म्हणालास. ते कुत्री म्हटले. अरे म्हणजे जनावर तेच, फक्त जातीतच बदल. तसं कसं म्हणता. कोण शेपूट खाली घालतंय कोण वर काढतंय हे बदल नाही. कॉलेजला गेलीच कावा. रंकाळ्यावर ध्याडा घालवला असेल. ए तुझ्यासारखं नाही. सकाळी कॉलेजवर जातोयस आणि शेवटच्या बेंचवर झोपा काढतोयस. काय कंडका झोप लागते माहितीये तुला. लेका कॉलेज शिकायला जातोयस का झोपा काढायला. थांब त्या मास्तरालाच येऊन सांगतो तो बेंच काढायला. त्याला आरामीच आहे आमचा आबा. म्हणजे आबा शेवटचा बेंच काढला तर त्याच्या आधीचा जो बेंच आहे तो शेवटचा होणार नाही का. मी जातो तुम्ही बसा. जा साबा जीवन अभ्यासाला बसणार नव्हे. होय व्हॉट्सअप फेसबुक वर नवीन अभ्यासक्रम सुरू झालाय चॅटिंगचा. काय चाटायला. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. अनुपदर गेला न भर. अनुपदर गेला न भर. फाटली असेल तर शिवून देणार. रूज पडली असेल तर टाईट करून देणार. दांडा गंजला असला तर तेल घालून देणार. छत्री दुरुस्त करणार. चाडे बसवणार. घोडा लावणार. अरे छत्री दुरुस्त करणार. हे छत्रीवाल्या माझी बघ 12 काडीची जुनी छत्री आहे. तिचा दांडा मोडलाय. बसवून देणार का बघ. या छत्रीला दांडा बघितलाय का. हे आबा असला दांडा नाही बघ. ह्यो तुझ्याकडचा वाकडा आहे बघ. माझ्याकडचा असला आहे बघ. घालू का सांग 2 मिनिटात. 2 मिनिटात का. हळूहळू घाल की तुझा दांडा. म्हणजे आबाच्या छत्रीला दांडा घाल रे. आणि इकडे छत्री घालून देतो दांडा. किती रुपये घेणार. 50 रुपये घेणार. 50 रुपये. असं का छत्रीचं कापड आकाशल्या गत्वानं करतायसा. 50 रुपये. 50 रुपये खाली 1 रुपया कमी घेणार नाही. जा राहू दे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर. कॉमन मॅन नाही छत्री मॅन. आता ग बाई ह्यो इंग्रजी बोलतोय की. खरं सांग हे वाक्य पाठ करायला किती महिने घालवलीस. लय लांबड लावली असा. ह्यो तुमचा दाना तुम्हीच घालून घ्या. पण घालताना माझीच गरज पडणार आहे. छत्री दुरुस्त करणार. चाळे लावणार. घोडा लावणार. Espalhou, é solteiro, enlouqueceu. O bonde ficou famoso. Sabe por quê? Sabe por quê? Quem é o pegador daqui? Sou eu, sou eu, sou eu.
गुपतो कोका. अरे असं का करतोय रे ह्यो? ह्याला बारडी तरी भरून दे, ने त्याला परड्याकडे बेतानं. अगं आहे ह्यो साडे विकाय आलाय. साड्या विकाय आलाय? मग साडे साडे असं म्हण की म्हणाव. साडे साडे हलकट भाडे. अबा बाबा ए हिरडलेल्या तोंडाच्या इकडे ये. काय विकाय आलायस? टॉक इन इंग्लिश प्लीज. अरे म्हणजे व्हॉट यू आर विकिंग? आय एम सेलिंग साडीज. व्हॉट इज युअर साडीज दर कसा कसा? काय म्हणतोय ह्यो लखन्या? ह्यो म्हणतोय चायला थांब जरा, मला तरी कुठे कळलंय. साड्याचा दर तरी विचार. ए व्हॉट इज युअर साडीचा दर? 300 each. No bargaining. Fixed rate. साड्या लय महाग आहेत. डू यू हॅव चड्ड्या? Yes, I have branded चड्ड्या like रुपा. काय म्हणतोय रे ह्यो? अगं आई त्यानं रुपाची चड्डी आणली या. अरे तुला झालं धाड? दुसऱ्याची चड्ड्या विकतोस काय? ए लखन्या, ह्यानं त्या रुपाची चड्डी आणली या. मग त्या रुपानं काय घातलंय रे? होय होय, दुसऱ्याच्या चड्ड्या वापरू नका रे बाबांनो. खरोज नाहीता किस्तूर उठल. अहो रुपाची चड्डी म्हणजे रुपा कंपनीची चड्डी. याला आधी घालू पहिला. डफली वाले, डफली बजा, डफली वाले, डफली बजा, मेरे घुंघरू बुलाते हैं. जोगा जोगा गली मुख्य है, गली मुख्य है. जोगा जोगा आईला कोण आले उन्हाच्या रक्कात? जोगा जागा जागा नवश्यालत आहे. आणि तू दुपारच्या टायमाला काय येतोस रे? झोपायचा टाइम झालाय जा. मला जा म्हणते. तुझ्या ह्याला एवढं फाड उठतील. तुला उठल्याला फुटलत का? तुझा कुत्रा भोगतोय बघ मला. चावलं इथं पेंढरीला. अगे कमळे, त्या हलव्याला तांदूळवर जाऊन दे तिकडे. मला नको, त्या कुत्र्याला वाढ. कसं करते बघ. जग लावते पाते, कुत्र्यापासून सावध राहा. आणि हे करते. आईला गेली एकदाची कटकट. वाढायला काय वाटत नाही हो, पण दुपारच्या टायमाला येते. माणसं कंटाळून झोपलेल्या असतात तवाच येते. तर तू वाजत नाही होय मला भसा. नोटभर वाढतंय आणि वंजाभर काढून देतोय. वाढतंय एवढं आणि बोलतंय केवढं. ए जा आता. जातो परत ते कुत्रा दारात बांधलंस तर बघ. बांधणार काय करशील रे? आमची बी कुत्री संघ आणणार. मग बघ तुझा कुत्रा कसं शायनिंग मारतंय. ए हलमा जा बाबा, जा आता तू. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गया ये जहां, सो गया आसमां. ओ साबजी 10 रुपये देना. ए कसले 10 रुपये रे? ओ साबजी, रात भर मैं जागता हूँ, चिल्लाता हूँ. क्या चिल्लाते हो? जागते रहो, मेरे भरोसे मत रहो. ए गुरखा, अरे मी परवा आमच्या घरात एकटीच होते. तेव्हा चोरानं सगळं सामान चोरून नेलं. फक्त टीव्ही तेवढा ठेवला. सिर्फ टीवी क्यों रखा? अरे मी टीव्हीवर मालिका बघत होते. हा तिच्या आईला कंची मालिका बघत होतीस? दूर व्हा. हो आबा लांब का गेला सा? अरे तुझी आई म्हणाली दूर व्हा. अहो दूर व्हा नाही, दुर्वा नवी मालिका आहे ती. असं होय, बरोबर. जवळ येतो. अहो एवढ्या जवळ आत्ताच कुठे, जरा लांब व्हा. ओ साबजी, जरा जल्दी 10 रुपये देना. देत नाहीत जा. ए
अबा तेरे छोकरे को संभाल, नहीं तो मेरी कोकरी निकालूंगा। बासुबाई नहीं, बासुबाई नहीं. अरे तुम लोगों को मेरा नाम कैसा मालूम? नेपाळी लोकांचं दुसरं नाव कुठं असतंय? चायला हे सगळं संभाषण नवरा माझा नवसाचा या चित्रपटातला आहे. तुम्ही चोरलायसा की नाही? खरं सांग, हे नाटक कॉपी आहे का नाही? ये बाबा, ये लो 10 रुपया और जाओ इथुन से. तुम्हारी बाइको वाट बग रही होगी. हे, ऐसे ही नहीं जाऊंगा. सच सच बताओ क्या क्या कॉपी किया है? और ये औरत तो पिछले साल तुम्हारे रोड सीन में मैडम थी. ए, क्या? जाकी बाबा तुझ्या पाया पडतो मी. काय को मेन रोड पे हमारा भांडा फोडता है? असू दे, पुढच्या वर्षी बाईचं पात्र दुसऱ्याला द्या. तूच कर की, आम्ही बोलवतो. नक्की बोलवा, मी करतो बाईचं पात्र. ते नव गुरका, काल रातच्याला कितने बजे आया था? देखो तकरीबन 1:30 बजे आया था. आणि आबा तुम्ही कुठं होता सा? तुझ्या आईच्या कुशीत. काय? अरे म्हणजे तुझ्या आईच्या खोलीत र. ओ साहब जी, मैं जाता है, मेरे को ले काम है, मैं गोरका है. होय रे लखन्या, कुणा कुणाला सांभाळायचं? घरातलं झालंय फुर, त्यात आणि ही ढोर. जेवायला वय येतो हा. म्या बी येऊ म्हणतोस? येतो की. सगळ्यासनीच या म्हणते की रे. अहो हेच वाडा म्हणतय की जेवायला. आई 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 रे. अगं बाई, काय झालं ग? काय झालं? ए आबा, उठ उठ उठ. आईला बंदुकीचा आवाज नाही तो, माझा फोन वाजायला लागलाय. का? बोल की. नाही बोल बोल. नाही बोल तू, बोल. आईला मी ज्या आणि काय? हॅलो. हा बोल की ग. हो नक्की. हा बोल. काय? कंपनीचा फोन आहे. होय, काय म्हणतात? बिल भरा म्हणतात. आणि इकडे. हॅलो, कोण बोलताय? हा, चायला तिकडे पण मुक्कीच आहे. त्याला घालवा रे. अरे भाड्या, तुला झालं काय? अगं आई, तू 10 रुपये मागतोय. अरे याला घालवा रे. ए तू जा बाबा, चलीत ना जा. अरे तू नाही रे. हा तुझ्या लगटचा. हा तोच नाक्यातलं बोट काय? सारखं बघल त्या वेळी त्याच्या नाकात बोट असतोय. शिस पेन्शिलीला गिरमिट मध्ये टोक काढत्यात तर नुसतं नाक्यात बोट ठेवतंय. हे आलं बघा, हे रोज आमच्या घरात येतंय 5 रुपये मागायला. दारूला हो, पण आमचा आबा ह्याला अजिबात 5 रुपये देत नाहीत. कारण आबाच कुणाकडनं तरी 5 रुपये घेऊन दारू पितात. हो
अहो हे परवा गॅलरीतनं खाली पडलं. आम्ही सगळे ह्याच्याकडे धावत गेलो. काय झालं काय झालं असं याला विचारायला लागलो तर हे म्हणते काय माहित नाही हो, मी पण आत्ताच आलोय. हो आबा 5 रुपये द्या की. 5 रुपये मागणाऱ्या थांब, आम्ही सगळ्या बायका मिळून दारूची बाटली आडवी करणार आहे. बरोबर आहे. दारूची बाटली आडवी झालीच पाहिजे. दारूची बाटली आडवी झालीच पाहिजे. त्याशिवाय पिलेल्या दारू कशी पडणार. रडलेल्या तोंडाच्या जा आता घरला. बिघडलेल्या तोंडाच्या हे शब्द कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतोय. कुठं बरं. आमची बायको बी या शब्दाला हाक मारती. या बायकोवरनं आठवलं. आबा माझी बायको दररोज 500 रुपये मागती. रोज म्हणजे रोज 500 रुपये. सकाळी 500 रुपये, दुपारी 500 रुपये, रात्री झोपायला चल म्हणलं तरी 500 रुपये मागती. अरे परिधी दररोज 500 रुपयाचं करतीये तरी काय करल. मी अजून दिल्यात का वा. पण कांबळा का तू थांबू नको. तू आपली दारूच्या बाटल्या आडव्या कर. सगळ्या रस्त्याला दारू झाली पाहिजे. ए तू घरला जातोस का कसं. तू का तुला झम्माटा मारायला पाहिजे. एक तर तू मला या नाटकात दारोडा केलास. त्यात बाटलीत दारू खोटी. ह्याला उचला रे. वातावरण किती चांगलं आहे. किती गार हवा सुटली. किती गुलाबी गुलाबी वाटते. ही पाहून तुला कसं वाटतंय ग. आज माझं काय खरं नाही. काय म्हणालीस. कुठं काय गाणं म्हणे एखादं. थांब थांब थांब, हे गाणं मागल्या वर्षी एका मंडळात झालंय. मग तूच एखादं गाणं म्हण की. म्हणते की म्हणू. हा म्हण. ये माझ्या दगडू आर दगडू. आईला का बस. मी काय मेलोय होय. एखादं चांगलं गाणं म्हण की सणावार असं. दगडू तुझं हृदय किती कठीण आहे रे. प्रिये तुला जे कठीण वाटते ते नाहीये. मग काय रे. ती माझी चुन्याची डबी आणि तंबाखूची पुडी आहे. तू तंबाखू खातोस. होय. मग दारू पित नाहीस. दारू. बर दगडू मी घरला जाते. का आणि कोण वाट बघताय. काय अगं म्हणजे घरात आई आबा वाट बघतात का असं मला म्हणायचं होतं. होय मी जाते. बर जा एका कडन जा. लक्ष्मीला जोगवार आणि
आशीर्वाद द्या की ग भाई. या मंडळाची पोरं लय हुशार आहेत की ग भाई. कुठल्या तरी कामाला बोलवलं की आळस करतात की ग भाई. रोडशीन करायचं म्हटल्यावर तेवढं पळत येतात की ग भाई. हे पोरग लय हुशार आहे की ग भाई. नाटक लिहिताना आपल्याला तेवढं जास्त संवाद घेते की ग भाई. आणि आम्हाला असं उघड करते की ग भाई. हेच आज गणपती बरोबर विसर्जन करणार आहे की ग भाई. ही बाई झालेलं पोरग आहे की ग भाई. मागल्या वर्षी हे मॅडम झालं होतं की ग भाई. मागल्या वर्षी लय चिकन दिसत होतं की भाई. तेवढ्यावरच वर्षभर भाव खाला की ग भाई. म्हणून यंदा लुगडे नेसून कुकू लावलंय की ग भाई. त्यातनं तरी सुद्धा चिकन दिसतंय की ग भाई. पावडर आणि लाली जरा कमी लावायची की ग भाई. हे पोरग बी नाटक लिहाय बसते की ग भाई. एक ओळलेली की गाणं टाका म्हणते की ग भाई. गाणं टाका म्हणते पण याला नाचायला कुठे येते की ग भाई. नाचायला लागले की जनावर धावून आवल्यासारखं वाटते की ग भाई. हे पोरग नाटकात काम लय भारी करते की ग भाई. त्याच्या अंगातले ऊर्जा आहे की ग भाई. खरे डायलॉग म्हणते का पप्पी घेते काय कळत नाही की ग भाई. हे पोरग यो हाने सिंगचं फॅन आहे की ग भाई. खरे ह्याचा पंखा जायला आहे की ग भाई. हे पोरग मंडळाचं सेक्रेटरी आहे की ग भाई. खरे ह्याचं प्रत्येकाबरोबर वांड आहे की ग भाई. प्रत्येकाला रागानं म्हणते अवघड आहे की ग भाई. आता तुम्ही सगळ्या लोकांनी उठता की ग भाई. आमचा ट्रक पुढे जाऊ द्या की ग भाई. Ya tú me conoces, llego tú de 20. Llego tú de 20. हॅलो कार्यक्रम झालेला आहे. उद्या 4 वाजता जाऊ. हॅलो हे गाणं आहे काय थांबा. हॅलो हे गाणं आहे खाली बसायचं आहे.